चर्चा केली आणि त्यांच्या मनामध्ये ज्या काही गोष्टी होत्या त्या गोष्टी त्यांनी बोलून दाखवलेल्या आहेत आणि त्या गोष्टी तशा काही फार अवघड नाही, त्या सहज करण्यासारख्या आहेत. बाळासाहेब आरसकरांनी अश्युअर केलं आहे की यातून आपल्याला मार्ग काढता येईल आणि ही बँक व्यवस्थितपणे सुरळीत होऊ शकते. त्या संदर्भामध्ये आमच्या शेतकरी संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांची मागणी आहे की जी काही कायदेशीर वसुली सुरू आहे त्या कायदेशीर वसुलीला एक 2-3 महिने या ठिकाणी स्थगिती दिली पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून मी आज आपल्याला जाहीर करतो की मी सहकार खात्याला आणि या सगळ्या आमच्या प्रशासकांना त्यांना सुचवलेलं आहे, सांगितलेलं आहे की 3 महिने आपण कुठल्याही प्रकारची कंपल्सरी वसुली या ठिकाणी शेतकऱ्याची करायची नाही आणि जोपर्यंत फक्त अगदी विनंती करून जर कोणी पैसे भरणार असेल तर या ठिकाणी त्यांनी पैसे भरावे आणि लवकरात लवकर ही बँक चालू होण्यासाठी जवळपास जे 50,000 शेतकरी सभासद आहेत त्यांनी आपले अकाउंट सुरू करावेत आणि चलन या ठिकाणी बँकेमध्ये फिरलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आमच्या येत्या महिनाभरातला प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी ज्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम आहेत त्या स्कीम आम्ही या ठिकाणी आणणार आहोत. गेल्या 8-10 दिवसामध्ये लगेच नवीन OTS स्कीम या ठिकाणी लॉन्च करणार आहोत. आता OTS स्कीम लॉन्च करत असताना नाबार्डचे काही नियम आहेत, काही रिझर्व्ह बँकेचे नियम आहेत. एकच धोरण या ठिकाणी राबवावं अशी सर्वसाधारणपणे नाबार्डची अपेक्षा आहेत. परंतु आता काही मयत सभासद झालेत समजा, त्यांच्याकडनं आपल्याला त्यांना एकच न्याय देता येणार नाही, त्यांच्या वारसासाठी परत वेगळा न्याय करता येणार नाही. म्हणून त्यांच्यासाठी वेगळा न्याय, जे अल्पभूधारक आहे त्यांच्यासाठी वेगळा न्याय, जे बहुभूधारक आहे त्यांच्यासाठी वेगळा न्याय, म्हणजे अशा प्रकारे रेट ऑफ इंटरेस्टच्या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करू आणि एक स्कीम OTS एक नवीन स्कीम या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी लॉन्च करू आणि एक अतिशय सौहार्दाचं वातावरण, आत्मविश्वासाचं वातावरण शेतकऱ्यांमध्ये कसं निर्माण होईल या दृष्टिकोनातून सामुदायिकरित्या आपण सर्वांनी प्रयत्न करावेत. असे आमचे सगळे लोकप्रतिनिधी खासदार बसलेले आहेत. तिन्ही खासदार होते, आमदार राहुल आहेर होते, आमदार नितीन पवार होते, आमदार सरोज आहिरे होत्या, आमदार दिलीप काका बनकर होते. म्हणजे अशा प्रकारे आम्ही सर्वजण, नरेंद्र दराडे माझ्याशेजारी बसले, अशा प्रकारे आम्ही सर्व या ठिकाणी साधक बाधक चर्चा केलेली आहे आणि प्रकाश शिंदे माझ्याशेजारी बसले, त्यांनी पण त्यांची बाजू, शेतकऱ्यांची बाजू अतिशय प्रखरपणे मांडली आणि त्या दृष्टिकोनातून जे जे शक्य आहे ते करण्याचा निर्णय आमचा या ठिकाणी झालेला आहे. हो, मी आता त्यांचं म्हणणं बरोबर आहे की आज बँका ज्या अडचणीत आल्या आहेत त्या बँकेमध्ये शिक्षण खात्याचे पैसे, महिला आणि बालकल्याण विभागाचे पैसे, जे शासकीय निधी जो त्या बँकांमध्ये येत होता तो शासकीय निधी बँकांमध्ये येण्याच्या ऐवजी तो बँक पैसे लवकर मिळणार नाही म्हणून त्यावेळेची खाती डायव्हर्ट करण्यात आली, नॅशनलाइज बँकेकडे गेली ती खाती पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही विनंती करणार आहोत आणि आमच्या खात्याच्या वतीनं, कृषी खात्याच्या वतीनं ज्या काही योजना आहेत त्या योजना पुन्हा जर जे शेतकरी अकाउंट चालू करतील त्या शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती या ठिकाणी योजना आम्ही DBTच्या मार्गाने या ठिकाणी ट्रान्सफर करण्याचा निर्णय घेऊ. काही शेतकऱ्यांमध्ये असं काही गैरसमज आहे की संचालकांनीच बँक बुडवली की काय? हे बघा, तो प्रचाराचा मुद्दा आहे, गैरसमजाचा मुद्दा आहे. तो मुळात असं आहे की कुठल्याही संचालकाकडे थकबाकी येणं नाही. एखादा 2 संचालक असेल फार झालं तर, पण 99% संचालकाकडे काहीही येणं नाही. संचालकांनी कर्जही घेतलं नाही वैयक्तिक. संचालकांनी राजकीयदृष्ट्या आपल्या पदाचा गैरवापर केल्याचं सांगता येत नाही. कारण एखाद्या शेतकऱ्याला 10,000 रुपये कर्ज बसत असेल तर त्याला वाढीव कर्ज दिलंय नियमाच्या बाहेर जाऊन, त्यामुळे ती थकबाकी वाढली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु संचालकांनी त्या बँकेचं वाटोळं केलंय, संचालकांनी पैसे काढून घेतले, असा जो प्रकार आहे तो तसा प्रकार अजिबात नाही आहे बँकेमध्ये. मी त्या बँकेचा चेअरमन होतो, मी त्या बँकेचा संचालक आहे. मीच उलटा आता उद्या मी पहिल्यांदा सांगितलं की मी 5 लाख रुपये डिपॉझिट या ठिकाणी बँकेत जमा करणार आहे. उद्याच माझ्या PAला सांगितलं की माझ्या अकाउंटमध्ये जेवढे पैसे तेवढे लगेच डायव्हर्ट करून टाका. आमच्या डॉक्टर राहुल आहेरने सांगितले मी 5 लाख रुपये देतो. आमचे बाकीचे खासदार बसतात, खासदार साहेब त्यांच्या पतसंस्थेकडनं मी पैसे डिपॉझिट घेणार आहे. त्यांनी जर वैयक्तिक दिले तर त्यांच्या संस्था आहेत किंवा बाकीचे आमचे आमदार आहेत, सगळ्यांकडे 5-5 लाख रुपये आम्ही डिपॉझिट या ठिकाणी घेणार आहोत. म्हणजे जे संचालक होते जुने त्या संचालकांकडनं पण आम्ही पैसे वसूल करणार आहोत. शेवटी कसं आहे की विश्वासार्हता निर्माण झाली पाहिजे, गैरसमज निर्माण होता कामा नये. राजकीय गैरसमज जे निर्माण झालेले आहेत ते दूर झाले पाहिजे, यासाठी पारदर्शकता आणणं गरजेचं आहे आणि पारदर्शकता यावी म्हणून मी या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे, दुसरं काही कारण नाही. नाही, थकबाकी कोणाचीही नाही. आम्ही डिपॉझिट म्हणून पैसे देणार आहोत. आमची कोणाचीही जिल्हा बँकेकडे थकबाकी नाही, नसावी. म्हणजे मी खात्रीने सांगतो की माझी तर नाहीच आहे, पण 99% संचालकांची थकबाकी नाही.
ती सहकारी संस्थांची जबाबदारी आहे. ती सहकारी संस्था म्हणजे कारखाने, मुळात 2 कारखाने आणि एक भुजबळांच्या कारखान्याला फायनान्स केलं होतं, पण भुजबळांचे सगळे पैसे भरलेले आहेत. भुजबळांना पैसे भरले आहेत. अद्वैत हिरेची एक संस्था आहे, त्यांची कोर्टात मॅटर आहे, ते कोर्टात त्यांनी ॲफिडेव्हिट करून दिलेलं आहे. त्यामुळे कारखान्याची वसुली सुरू आहे. जवळपास 75 कोटी रुपये निपाड कारखान्याची वसुली झालेली आहे, कारण ते ड्रायपोर्ट त्या ठिकाणी झालं, केंद्र सरकारचे पैसे डायव्हर्ट झाले आहेत. त्यामुळे अशा प्रकारे नाशिक कारखाना सुरू आहे, निपाड कारखान्याचं टेंडर गेलेलं आहे. मानसिक महिन्याला त्यांचे दर महिन्याला भाडं या ठिकाणी वसुली चालू आहे. अकाउंट चालू आहे, अकाउंट थकलेलं नाही आहे. पण त्या सहकारी संस्थांचं येणं आहे, ते संचालकांचं नाही येणं. हे लोकांचा गैरसमज झाला की संचालकांचं येणं आहे का? संचालकांचं कोणाचंही येणं नाही, सहकारी संस्थांकडनं येणं आहे. सहकारी संस्था अडचणीत आल्यामुळे या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्या सहकारी संस्थांचं बहुतांश वसूल झालेला आहे, किरकोळ वसूल राहिलेला आहे, तो पण सुरू आहे, त्याचं पण अकाउंट चालू आहे. सहकार मंत्र्यांकडे सुनावणी एक सुनावणी होऊन गेलेली आहे, परत पुढची सुनावणी होणार आहे. तर त्यावर आता तुमच्यासह जे संचालक होते तत्कालीन, तर त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आली. त्या संदर्भात आपलं काय मत आहे? त्या संदर्भात मी बोलणं बरोबर नाही. न्यायालयीन प्रक्रिया आहे ती. माननीय सहकार मंत्री महोदयाकडे क्वासी ज्युडिशियल अधिकार आहे, त्यांच्याकडे अपील दाखल झालेलं आहे. त्या संदर्भात मी या ठिकाणी बोलणं बरोबर नाही, परंतु नियमाने कायदेशीर जी काही बाजू असेल ती आम्ही आमची त्यांच्यासमोर मांडू. आणि साहेब, ते बडे थकबाकीदार आहेत, तर तुम्ही जर आता म्हणताय की 3 महिने काही कारवाईच करायची नाही, जे बडे थकबाकीदार त्यांच्यामुळेच नाही, त्यांना आपण जे बडे थकबाकीदार ते किती आहे? 11% आहेत फक्त. 11% लोकांकडनं वसुली सुरूच राहील, सुरू कोणाचीही थांबणार नाही. फक्त कायदेशीर कारवाई जी गोरगरीब शेतकऱ्यांवर सुरू आहे, 101 दाखले जे घेतलेले आहेत, की कायदेशीर त्यांच्या कंपल्सरी वसूल चालू आहे किंवा ऑक्शन त्यांच्या जमिनीचे काढण्याचे प्रकार सुरू आहेत, ते 3 महिन्यासाठी स्थगित केलेले आहेत. बाळासाहेब होते, त्यांनी काय उपाय सुचवलेले आहेत आपल्याला? नाही, त्यांनी नवीन OTS स्कीम या ठिकाणी करायची आहेत. शिवाय MSC बँक आहे ती रिफायनान्स जिल्हा बँकेला करणार आहे. मधून शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध होण्यासाठीची जे काही गोष्टी कराव्या लागतील ते राज्य सरकार आणि MSC बँक मिळून 2 जण करणार आहोत आम्ही. आणि शिवाय शेतकऱ्यांना कर्ज भरणं सुलभ व्हावं म्हणून त्याचे इन्स्टॉलमेंट आणि OTS एक नवीन स्कीम या ठिकाणी लॉन्च करणार आहोत. तुम्ही अध्यक्ष असताना ती नवीन इमारत जी बनलेली आहे तिचा लिलाव करायचा आहे की काय नेमकी संभ्रम, तो काय विषय? नाही, त्याच्यामध्ये ज्या नॉन बँकिंग परफॉर्मन्स आहेत, ज्या नॉन बँकिंग अटेम्प्ट्स आहेत, ते 7 वर्ष तुम्हाला या ठिकाणी ठेवता येतात. 7 वर्षापेक्षा अधिक काळ तुम्हाला ठेवता येत नाही. त्यामुळे 7 वर्षापेक्षा अधिक काळ जर त्या प्लॉटला जमिनीला झाल्या असतील तर त्या विक्री कराव्या असं सर्वसाधारणपणे नाबार्डचं आणि रिझर्व्ह बँकेचं धोरण आहे. पण त्या संदर्भामध्ये जरी बाळासाहेबांनी सांगितलं की जरी ऑप्शन काढलं तरी सुद्धा व्हाईट रक्कम एवढी भरणारे माणसं कुणी पुढे येणार नाही. त्यामुळे जर त्याची रक्कम वाढवायची असेल तर तिथं खाली आम्ही एक टिप टाकली पाहिजे की जो कोणी याच्यामध्ये ब्रीडर सहभागी होईल त्याला MSC बँक फायनान्स करेल. म्हणजे मग त्या कर्ज घेऊन आणि ते बँकेची किंमत वाढवावी यासाठी त्यांनी तो एक मार्ग सांगितला. नवी बँक झाली होती द्वारका परिसरामध्ये, पण तिचा वापर पुन्हा बंद झाला आणि पुन्हा आपण ही पण म्हणजे इन्व्हेस्टमेंट वाया जाते असं नाही. इन्व्हेस्टमेंट व्हायला नाही जाणार, ते पैसे वसूल होतील, तो काय भाग नाही आहे. परंतु समजा बँक परत जोरात आली ती नॉन परफॉर्मिंग असेल तरी विकायची वेळ येणार नसेल तर विकणार नाही बँक जे व्यवहार सुरळीत सुरू झाले, नव्याने सुरू झाले तर बँक विक्रीचं काही कारण नाही. आज विक्रीचा विचार काय येतोय की लोकांचे पैसे देणं बाकी आहे, डिपॉझिटर्सवाले लोक मागे लागलेले आहेत आणि बँक राहील की नाही या संशयाने लोक पछाडलेले आहेत. त्यामुळे बँक पहिली जिवंत आहे, बँक राहणार आहे, बँक चालणार आहे, बँक कर्ज देणार आहे, अशा प्रकारचा संदेश लोकांमध्ये गेला पाहिजे आणि त्यासाठी जाणीवपूर्वक आम्ही सगळे एकत्र बैठका घेतो. तिकडनं झालं का आणि इकडं झालं का, ही बँक रिकामीच होती ना. त्यामुळे इकडनंही झालं काय तिकडनं झालं काय काही फरक नाहीये. त्यावेळेचा स्टाफ मोठा होता, त्यावेळी दोन्हीकडे पण या इमारतीमध्ये बसायला जागा कमी होती म्हणून ती इमारत आपण पर्याय बांधली. आता कसं झालं की स्टाफ कमी झालाय, व्यवहार कमी झाले, चलनवलन या ठिकाणी कमी झालंय, कर्ज या ठिकाणी वितरण कमी झालंय. त्यामुळे मग आता एका बिल्डिंगमध्ये भागतंय त्यांचं, एका बिल्डिंगमध्ये भागतंय तर मग ती बिल्डिंग कशाला हवी, मग ती विक्री केली पाहिजे असं एकंदरीत त्यांचा सेन्स दिसतोय. पण एकदा व्यवहार सुरू झाले की मग त्यानंतर तो निर्णय घेता येईल. नाही, आता हे सगळं कसं आहे की भूतपिशाच आणि ज्या गोष्टीवरती माझा विश्वास नाही आहे की अमक्या ठिकाणी बसल्याने तमकं होतं, तमक्या ठिकाणी बसल्याने अमकं होतं, असं काही होत नाही. चर्चा होत असताना जिल्ह्यातल्या जवळपास 500हून अधिक विकास सोसायट्यांना कालच नोटिसा बजावलेल्या आहेत, तर त्याच्यावरती प्रशासक
आणि इश्यू आता तो एक पार्ट आहे. ज्या पॅक्स आहे तो जिल्हा बँकेशी जोडलेल्या त्या एक संस्था आहेत. मुळात जिल्हा बँकेने फायनान्स पॅक्सला केलेला आहे, शेतकऱ्यांना नाही. त्यामुळे शेतकरी हा जिल्हा बँकेचा कर्जदार नाही आहे. जिल्हा बँकेचा कर्जदार ही पॅक्स आहे, म्हणजे गावातली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आहे. आणि सेवा सहकारी संस्थांनी जे वेगवेगळे बिझनेस करायला पाहिजे ते बिझनेस न केल्यामुळे एकाच बिझनेसमुळे त्या संस्था पण अडचणीत आलेल्या आहेत. सचिवाचे पगार काही कारणास्तव सचिवाला पगार द्यावे लागतात. केडरमध्ये पैसे भरावे. बरं, पूर्वी केडर बँकेच्या अंडर होतं, आता ते केडर सेपरेट केलेलं आहे सहकारी विभागाने. आता ते केडर पण बँकेत विलीन करण्यासंदर्भातला प्रस्ताव आम्ही देणार आहोत. आणि केडरचे कर्मचाऱ्यांना बँकेच्या कामामध्ये समावेश घेण्याचा विचार आहे आमचा. त्यामुळे आपल्याला जे काही पॅक्समधून जे काही आपल्याला कर्ज वितरण होतं ना, त्याला 3% पैसे द्यावे लागतात. ते 3% द्यावे लागणार नाही अशा प्रकारचा विचार आपल्याला भविष्य काळामध्ये करावा लागेल. त्याच्यावर कायद्यात तरतूद करावी लागेल. बँकेचे लायसन्स रद्द होणे नाही, तो फक्त CRARचा इश्यू आहे. पण त्या संदर्भात तो मेंटेन करण्यासाठी रिझर्व्ह बँकेला आम्ही लेखी पत्र दिलं नाबार्डला की राज्य सरकार त्यासाठी लागेल तेवढा निधी या ठिकाणी देण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. राज्य सरकारनं त्याची मानसिकता झालेली आहे राज्य सरकारची. खाते सुरू करायचे, परंतु जे काही कर्जदार आहेत त्यांच्या खात्यातून ते वर्ग केले जातात. जे काही तुम्ही अनुदान देण्याचं म्हणताय तर ते कर्ज खात्यात वर्ग केले जातात. त्याच्यामुळे कुठेतरी नाही, आता त्याला बंधनं घालू ना आपण. मग त्याला सगळी बंधनं घालू आपण. त्याला सगळी बंधनं घालू की अशा प्रकारचं कोणाच्या उद्या श्रावणबाळ योजनेचे 1500 रुपये अकाउंटला गेले तर ते काय कुठल्या खात्यात कर्ज खाती जाणार नाही. तर श्रावणबाळ योजनेमध्ये जो सदग्रस्त वयस्कर आहे ते त्यालाच मिळाले पाहिजे. त्या खात्यामधून कमीत कमी खातंच चालू होईल त्याचं. पण ते नुकसान भरपाईचे पैसे येणार आहेत उद्या शेतकऱ्यांना. नुकसान भरपाईचे पैसे त्याच्या अकाउंटला गेले पाहिजे. पण आम्ही ते याच्यात जमा नाही करणार, कर्जा जमा नाही करणार. सबसिडीज येतात समजा, त्या कर्जात जमा करून घेणार नाही. फक्त त्यांनी ते पैसे काढून, तो जर व्हॉलंटरीली म्हणला माझे पैसे कर्जात जमा करा तर आम्ही करू. तो म्हटला मला पैसे पाहिजे तर आम्ही त्याला परत देऊ. असं धोरण करावं लागेल. आमदार बच्चू कडून आंदोलनाचा इशारा दिला. ठीक आहे, तो त्यांचा अधिकार आहे. त्यांना आंदोलन करणं, त्यांनी कसं आंदोलन करावं, काय करावं, त्यांची मागणी काय आहे त्यांनी करावं. लोकशाही मार्गाने ते त्यांचं आंदोलन करू शकतात. तो काय भेटेल ना, त्यांनी सांगितलं मला भेटायचं तर मी त्यांना भेटेल. मी शेतकरी संघटनेची एक बैठक 17 तारखेला मुंबईला आयोजित केलेली आहे. शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे ते पण मी ऐकून घेणार आहे. हे बघा, कामामध्ये पारदर्शकता निर्माण करणं, लोकांमध्ये संशयाचं वातावरण जर असेल तर ते दूर करणं ही माझी जबाबदारी आहे. आणि म्हणून त्या क्षेत्रातल्या त्या लोकांशी चर्चा करायची माझी तयारी आहे. साहेब, तुमच्या कांद्याच्या विधानानंतर विरोधकांकडून टीका करण्यात येते. त्याच्याविषयी जास्त खुलासे करायचेच नाही. आता तुम्ही माझं बाईट घेता, अर्धीच देताना अर्धी तसं तुमच्यावर ठेवून घेता. त्यामुळे त्याच्यावर खुलासा न केलेला मला. कृषी विभागातल्या धन्यवाद. आणि ड वर्गातल्या हा काय नक्की नाही, तो ऑलरेडी GR काढून झालेला आहे माझा की क आणि ड वर्गातल्या बदल्यांचे अधिकार हे त्या विभागाला खाली दिलेले आहेत. त्या बदल्या पूर्वी मंत्रालयातून व्हायच्या, त्या आता मंत्रालयातून होणार नाही. आपण कृषी मंत्री आहात आणि आपल्या जिल्ह्यातच आहे आणि कृषी अधीक्षक पण नाहीये. बऱ्याच ठिकाणी स्टाफ कमी आहे. बऱ्याच ठिकाणी